आज स्वातीच्या हातावर मेहंदी लागत होती. स्वातीच्या वडिलांनी जवळचे पाहुणे आणि नातेवाईकांना आमंत्रित केले होते. शिवाय ते पाहुण्यांची व्यवस्था करण्यात व्यस्त होते. स्वातीची आई मंजुलता अश्रू भरल्या डोळ्यांनी लग्नाचे प्रत्येक विधी मोठ्या उत्साहाने पूर्ण करत होत्या आणि काही विधी स्वतःही करत होत्या. स्वातीची धाकटी बहीण प्रीती तिच्या पतीसोबत स्वातीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. दुसरीकडे तिचा धाकटा भाऊ आणि त्याची पत्नी यांनी उर्वरित कामाची जबाबदारी घेतली होती. इथे स्वाती तिच्या हातावरील मेहंदी पाहत होती. स्वातीच्या काही बहिणी आणि मैत्रिणी तिला तयार करत होत्या, पण तिचे लक्ष दुसरीकडेच होते. हातावरच्या मेहंदीकडे पाहत असताना तिचे मन वर्तमानातून भूतकाळात कधी गेले हे तिला कळलेच नाही. स्वाती ती तारीख कधीच विसरू शकत नव्हती. 10 जानेवारी 2015 या दिवशी राजेशचे कुटुंब आणि राजेश स्वतः त्यांना भेटायला आले होते. राजेशच्या कुटुंबाला पहिल्याच नजरेत स्वाती आवडली होती. स्वाती इतकी सुंदर होती की जर कोणी तिला एकदा पाहिले तर तो तिच्याकडे पाहतच राहायचा. 5 फूट 6 इंच उंची, गोरा रंग. जर चुकून ती थोडा वेळ उन्हात उभी राहिली तर तिचे दोन्ही गाल टोमॅटोसारखे लाल होत. मोठे डोळे ज्यात भविष्याची अनेक स्वप्ने होती. कमरेपर्यंत पसरलेले जाड केस. सर्वात मोठा गुण म्हणजे तिला तिच्या सौंदर्याचा जराही घमंड नव्हता. राजेशचे वडील राजेशकडे पाहत होते. त्यांना त्याचे मत जाणून घ्यायचे होते, पण राजेशच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होतं. राजेशचे वडील सौम्य आणि खात्रीशीर स्वरात म्हणाले, बेटा, तुला स्वाती आवडली का? मी या नात्याला हो म्हणू का? बघ, कुटुंब चांगले आहे आणि स्वाती देखील एक चांगली मुलगी आहे. राजेश काहीसा चिडून म्हणाला, बाबा, तुम्हाला सगळं माहीत आहे, तरीही तुम्ही हे सगळं का करत आहात? तुम्हाला माहीत आहे की मी काय? राजेशच्या वडिलांनी राजेशला पुढे बोलू दिले नाही. आणखी काही बोलण्यापूर्वीच राजेश तिथून निघून जातो. दुसऱ्या खोलीत असलेल्या स्वातीच्या वडिलांनी राजेशला बाहेर पडताना पाहिले आणि ते लगेच राजेशच्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, काय झालं भाऊ? राजेश असा का गेला? सगळं ठीक आहे ना? राजेशचे वडील म्हणाले, नाही, काही झाले नाही. राजेशला अचानक ऑफिसमधून फोन आला म्हणून तो अचानक असा निघून गेला. ठीक आहे, मग राजेश काय म्हणाला? स्वातीच्या वडिलांनी चेहऱ्यावर स्मित हसू आणून विचारले. यावेळी त्यांचे मन अशांत होते. ते स्वतःच्या मनाला पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. हे नातं कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये, कारण इतकं चांगलं कुटुंब, आई वडील, एक धाकटी बहीण आणि स्वतः राजेश, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा चांगल्या कंपनीत काम करतो. जर हे नातं झालं तर माझी मुलगी खूप सुखात राहील. स्वातीचे वडील हाच विचार करत होते. राजेशच्या वडिलांनी त्यांना विचार करीत असताना पाहिले आणि म्हणाले, अभिनंदन भाऊ, राजेशला स्वाती आवडली आहे. राजेशने जाण्यापूर्वी या नात्याला मान्यता दिली होती. इतक्या सुंदर आणि लक्ष्मीसारख्या मुलीला कोणी नाकारू शकेल का? बरोबर बोललो ना सरला? राजेशच्या वडिलांनी त्यांच्या पत्नी सरला यांना विचारले. राजेशची आई सरला यांनी कसंनुसं हसून होकार दिला. राजेशच्या आईला तिच्या मुलाची निवड माहीत होती. तिने तिच्या पतीला राजेशच्या निवडबद्दल सर्व काही सांगितले होते. गोपाळजींना मॉडर्न मुलगी सून बनून नको होती. त्यांना त्यांच्या एकुलत्या एका मुलासाठी एक सुसंस्कृत मुलगी हवी होती, जी की मॉडर्न विचारांसोबत आपले संस्कार जपणारीही असावी. म्हणूनच जेव्हा त्यांनी एका लग्नात स्वातीला पाहिले तेव्हा त्यांना ती त्याच्या मुलासाठी आवडली आणि आज नातेही निश्चित झाले होते. रात्री सगळे घरी आले तेव्हा त्यांना राजेश घरी आढळला. गोपाळ प्रसादजी घरी आल्यावर राजेशने त्यांना विचारलं, बाबा, सगळं माहीत असूनही तुम्ही असं का करताय? तुम्हाला माहिती आहे मला रिचा आवडते, मग माझं लग्न का ठरवलं? गोपाळ प्रसादजी गंभीर झाले आणि म्हणाले, राजेश, आता तू मोठा झाला आहेस. तुला सगळं समजतं की काय चांगलं आहे आणि काय वाईट. तुला तुझ्या मनाप्रमाणे वागायचे असेल तर वागू शकतोस, पण माझी एक गोष्ट लक्ष देऊन ऐक. जर तू त्या मुलीशी लग्न केलेस तर तुझे या घराशी आणि माझ्याशी असलेले नाते कायमचे संपेल. मी तुला माझ्या मालमत्तेतून हाकलून लावीन आणि माझ्या मेल्यानंतर माझ्या चितेला सुद्धा अग्नी तू द्यायची नाहीस. असे म्हणत गोपाळ प्रसादजी त्यांच्या खोलीत गेले. ते त्यांच्या खोलीत फेऱ्या मारत होते. त्यांना इतकं काळजीत पाहून त्यांच्या पत्नीने विचारले, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. पण मी एक गोष्ट सांगते, ती ऐकाल का? तुम्ही एकदा रिचाला का भेटत नाही? कदाचित तिच्याबद्दल तुमचे मत बदलेल. गोपाळ प्रसादजी गंभीर स्वरात म्हणाले, तुला चांगले माहीत आहे सरला, मी विचार न करता कोणताही निर्णय घेत नाही. मी रिचाला भेटलो आहे. तुला आठवतंय का, मी काही दिवसांपूर्वी बाजारात गेलो होतो आणि तिथून आल्यानंतर मला खूप राग आला होता, कारण कोणीतरी माझा स्वाभिमान दुखवला होता. रविवार असल्याने त्या दिवशी बाजारात खूप गर्दी होती.
त्यामुळे चालत असताना मी एका मुलीशी धडकलो. मागे वळून मी तिची माफीही मागितली. गर्दीमुळे मी तुझ्याशी धडकलो, मला माफ कर बेटा. गोपाळ प्रसादजींनी चष्मा काढला आणि डोळे बंद केले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते पुढे बोलू लागले. तिने बाजारात माझा अपमान केला आणि म्हणाली, वेड्या म्हाताऱ्या, तुला दिसत नाही का? मी तुझ्यासारख्या लोकांना खूप चांगले ओळखते. वय झाले पण वागणं बघा कसं आहे. रागात ती मला खूप काही बोलली. मी नजर खाली करून उभा होतो. जेव्हा ती थकली आणि गप्प बसली तेव्हा ती एका मुलासोबत बाईकवर बसून निघून गेली आणि मी जिवंत पुतळ्यासारखा घरी निघून आलो. काही दिवसांनी राजेशने रिचाची लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने मला त्या मुलीचा फोटो दाखवला तेव्हा मी तो फोटो पाहून थक्क झालो. तो त्याच मुलीचा फोटो होता. हे पाहून मी त्या मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. आता राजेशने ठरवायचे आहे की त्याला ती मुलगी हवी की कुटुंब. ती मुलगी या घराची सून होण्यास कोणत्याही प्रकारे पात्र नाही, असे म्हणत गोपाळ प्रसादजी डोळे मिटून आपल्या आराम खुर्चीवर बसले. सरला त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मी राजेशला खूप चांगलं ओळखते. तो स्वातीशी लग्न करण्यास तयार होईल. दुसऱ्या दिवशी राजेशने स्वतःहून लग्नाला होकार दिला. राजेश इतक्या लवकर लग्नाला तयार झाला हे पाहून गोपाळ प्रसादजींना आश्चर्य वाटले. एका रात्रीत असे काय घडलं की त्याच्यात एवढा बदल झाला? पण काहीही असो, त्याने लग्नाला हो म्हटले आहे तर आता मला उशीर करता कामा नये, असा विचार करून त्यांनी स्वातीच्या वडिलांना फोन लावला. तिकडून आवाज आला, हॅलो, नमस्कार भाऊ, कसे आहात? स्वातीचे वडील काहीसे घाबरून बोलत होते. त्यांना काळजी वाटत होती की ते या नात्याला नकार देतील. पण जेव्हा त्यांना कळाले की राजेशने लग्नाला होकार दिला आहे तेव्हा ते खूप आनंदी झाले. पुढची बोलणी करायला गोपाळ प्रसादजींनी स्वातीच्या वडिलांना घरी बोलावले. जेव्हा त्यांनी घरी हे सांगितले तेव्हा स्वाती सोडून सगळे आनंदी झाले. तसंही तिला इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते, पण तिच्या वडिलांच्या आनंदासाठी तिने लग्नाला होकार दिला. काही दिवसातच रीतीनुसार दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर स्वाती तिच्या सासरच्या घरी आली, पण तिच्या लक्षात आले की राजेश या लग्नामुळे खुश नाही आहे. बूट लपवण्याच्या कार्यक्रमात मी त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा त्याने कोणत्याही भावनेशिवाय शांतपणे पैसे दिले आणि इथेही जेव्हा त्याच्या बहिणींनी दार अडवून पैसे मागितले तेव्हा त्याने शांतपणे त्यांना पैसे दिले आणि थकल्याचे निमित्त करून त्याच्या खोलीत निघूनही गेला. स्वाती मात्र जिथे होती तिथेच उभी राहिली. थोड्या वेळाने ती रूममध्ये आली. खोलीतून बाहेर पडताना अचानक राजेश काहीतरी विचार करत परत आला आणि स्वातीसमोर उभा राहिला. स्वातीने लाजेने मान खाली घातली होती. राजेश म्हणाला, स्वाती, मला तुला धोक्यात ठेवायचं नाही. तुला माझ्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. हे ऐकल्यानंतर तुला कदाचित माझ्यासोबत राहण्याची इच्छा होणार नाही. एवढं बोलून राजेश थोडा वेळ गप्प झाला. राजेशला गप्प पाहून स्वातीने हळूच विचारले, बोलता बोलता गप्प झालात, असं काय सांगायचं आहे तुम्हाला? राजेश थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, स्वाती, माझ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिला कधीच विसरू शकणार नाही. ती फक्त माझ्या हृदयातच नाही तर माझ्या आत्म्यातही राहते आणि तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही, अगदी तूही नाही. स्वाती, मी हे लग्न फक्त माझ्या वडिलांसाठी केले आहे. मी तुझी जबाबदारी घ्यायला तयार आहे. तुला आवश्यक असलेले सर्व काही मिळेल. कालांतराने मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारेन, ज्याची तू पात्र आहेस, पण माझ्या हृदयात रिचाचे स्थान कोणीही बदलू शकत नाही, असे म्हणत राजेश त्याच्या खोलीतून बाहेर गेला. स्वाती जिथे उभी होती तिथेच उभी राहिली. हे सर्व ऐकल्यानंतर स्वातीला त्या घरात थांबायची इच्छा होत नव्हती. तिला तिच्या खोलीतून बाहेर पडायचे होते. ती दारापाशी पोहोचली आणि बाहेर जाण्यासाठी पावले टाकताच स्वातीला तिच्या वडिलांचे शब्द आठवले. मुली, तुझ्या आईवडिलांच्या घरचा आणि सासरच्या घरचा नेहमीच सन्मान राख. परिस्थिती काहीही असो, धाडसी राहा आणि शहाणपणाचा वापर कर. बेटा, सगळे म्हणतात की लग्नानंतर मुलगी परकी होते, पण मी कधीच तसा विचार केला नाही आणि माझ्या मुलांनाही हे शिकवले नाही. हे घर तुझे आहे आणि नेहमीच तुझे राहील. पण मुली, जर कधी परिस्थिती उद्भवली की तुला तिथे राहायचे नाही तर तू नक्कीच इथे येऊ शकतेस. पण याआधी थंड मनाने विचार कर की ही समस्या खरोखरच इतकी मोठी आहे का की तुला तुझे घर सोडावे लागेल? तू तुझे हक्क सोडून मागे हटशील की समस्येला धैर्याने तोंड देशील? आणि कधीही असा विचार करू नकोस की तू एकटी आहेस. मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. मी असं हे घर सोडू शकत नाही, असा विचार करून स्वातीने पावले मागे घेतली. अरे बेटा, इतक्या रात्री तू इथे काय करत आहेस? गोपाळ प्रसादजींनी स्वातीला विचारले. बाबा, ते मी असंच. एवढं बोलून स्वाती शांत झाली. गोपाळ प्रसादजी म्हणाले, जा बेटा, थोडीशी विश्रांती घे, थकली असशील. हो बाबा,
असं म्हणत स्वाती तिच्या खोलीत गेली. तिला झोप लागत नव्हती. विचार करता करता कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी सकाळी कोणीतरी दरवाजा ठोठावल्याने तिची झोप तुटली. त्याचवेळी तिने घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 8 वाजले होते. स्वातीने पटकन जाऊन दार उघडले. दारात राजेशची आई उभी होती. स्वातीने लगेच डोक्यावर पदर घेतला आणि तिच्या पायाला स्पर्श केला. स्वातीच्या आईने तिला डोक्यापासून पायापर्यंत निहाळले आणि तिला राजेशबद्दल विचारले. जेव्हा स्वातीने सांगितले की काल रात्रीपासून राजेश घरी आला नाही, हे ऐकून सरलाने तिला तयार होण्यासाठी सांगून निघून गेली. सरला गोपाळ प्रसादजींकडे गेली. त्यांना सगळं सांगून तिथेच डोक्यावर हात ठेवून बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, बघितलं तुमच्या जिद्दीचा परिणाम. माहीत नाही माझा मुलगा कुठे असेल. गोपाळ प्रसादजींनी त्यांच्या पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष न देता बिचारी स्वाती कोणत्या परिस्थितीतून जात असेल याचा विचार करत होते. ते स्वातीला समजावण्यासाठी तिच्या रूमकडे जाणार तेवढ्यात त्यांना राजेश समोरून येताना दिसला. गोपाळ प्रसादजी राजेशला विचारू लागले की तो रात्रभर कुठे होता. मी माझ्या एका मित्रासोबत होतो. राजेशने सहज उत्तर दिले आणि तिथून निघून गेला. आता जवळजवळ दररोज राजेशचे त्याच्या वडिलांशी भांडण व्हायचे. जेव्हा त्याची आई मधात पडायची तेव्हा राजेश शांत होई आणि रागाने तिथून निघून जाई. वेळ असाच जात होता. स्वाती आणि राजेशच्या लग्नाला 1 वर्ष उलटून गेले होते. स्वातीला वाटले की तो रिचाला विसरला असेल, पण हा स्वातीचा गैरसमज होता. एके दिवशी स्वातीने राजेशला फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे पाहिले आणि राजेश फोन कट करून बाहेर जाताना पाहून ती राजेशच्या मागे गेली. ती राजेशच्या मागे एका हॉटेलपर्यंत गेली आणि जेव्हा तिने राजेशला एका मुलीसोबत खोलीत जाताना पाहिले तेव्हा स्वातीला समजले की राजेश अजूनही रिचाला विसरलेला नाही. स्त्री सगळं काही सहन करू शकते, पण तिच्या पतीसोबत दुसऱ्या कोणालाही पाहू शकत नाही. कसे तरी स्वाती घरी आली आणि स्वतःला सावरले. राजेश घरी आल्यावर तिने त्याच्याशी बोलण्याचा आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण राजेशने तिच्यावर हात उचलला आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मागे येण्याची? आता तुला हे सगळं कळलंच आहे तर तू ह्या सगळ्यांची सवय करून घे, तुझ्यासाठी चांगलं होईल. जेव्हा स्वातीने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा राजेशने तिला शिवीगाळी करायला सुरुवात केली आणि तिच्यावर हात उचलला. राजेशने तिला जोरात ढकलून दिले. त्यामुळे स्वाती समोरच्या ड्रेसिंगवर आदळली. तिच्या डोक्यातून आणि ओठातून रक्त येत होते. स्वाती बेशुद्ध पडू लागली आणि त्या बेशुद्ध अवस्थेत तिने पाहिले की राजेशने तिच्या केसांच्या भांगेतील कुंकू पुसले आणि तिच्या गळ्यातले मंगळसूत्र काढले आणि म्हणाला की आजपासून मी तुझ्यासाठी मेलो. आजपासून तू विधवेसारखे आयुष्य जगशील. राजेशने घराच्या कपाटातून काही महत्त्वाची कागदपत्रे काढली आणि सामानासह घर कायमचे सोडून रिचाकडे गेला. जेव्हा हे सर्व घडले तेव्हा स्वातीचे सासू सासरे एका पूजेच्या कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेले होते आणि तिची नणद प्राची तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. काही वेळाने जेव्हा सासू सासरे घरी परत आले तेव्हा त्यांना घर उघडे दिसले आणि काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटल्याने ते पटकन घरात शिरले. सरलाने स्वातीला आवाज दिला. काही प्रतिसाद न मिळाल्याने ती तिच्या रूमकडे गेली आणि समोरचं दृश्य पाहून ती जोरात ओरडली. स्वाती जमिनीवर बेशुद्ध पडली होती आणि तिच्या ओठातून आणि डोक्यातून रक्त येत होते. स्वातीला बेशुद्ध अवस्थेत ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी अनेक चाचण्या केल्या आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिला काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल असे सांगून तिला 2 दिवस रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विचारले, तिचा नवरा कुठं आहे आणि तिला ही दुखापत कशी झाली? हे बघा काका, मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप दिवसापासून ओळखतो, पण आज वहिनींची ही अवस्था पाहून असं वाटते की तिला खूप मारहाण झाली आहे, जी की पूर्णपणे चुकीची आहे आणि तीही अशा अवस्थेत जेव्हा ती आई होणार आहे. हा कायदेशीर गुन्हा आहे. मी अजून पोलिसांना काहीही सांगितले नाही. गोपाळ प्रसादजी म्हणाले, ज्याने असे नीच कृत्य केले आहे त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेच पाहिजे, मग तो माझा मुलगा का असो. कुटुंबातील सर्व सदस्य स्वातीच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागले. गोपाळ प्रसादजी आपल्या पत्नीच्या विरोधात गेले आणि त्यांनी आपल्या मुलाविरुद्ध घरगुती हिंसाचारात अहवाल दाखल केला. आता पोलिसांना स्वातीचे विधान घ्यायचे होते. 5 तासांनी स्वाती शुद्धीवर आली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा पोलीस प्रथम तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिच्याकडे गेले. अर्ध्या तासानंतर पोलीस खोलीतून बाहेर पडताना काहीतरी बोलत होते. या लोकांमुळेच गुन्हेगार मोकाट सुटतात आणि जेव्हा जबाब द्यायची वेळ येते तेव्हा ते खोटे बोलतात. उद्या काही घडले तर हेच लोक पोलिसांची बदनामी करतील. बराच वेळ वाया गेला.
तेवढ्यात इन्स्पेक्टरला फोन येतो की घाडी चौकात एक भयानक अपघात झाला आहे. एका अनियंत्रित मेटाडोरने पार केलेल्या कारला चिरडले आहे. त्यात बसलेले एक मुलगा आणि एक पुरुष तत्काळ मृत्युमुखी पडले आहेत. बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. इकडे पोलीस निघून जाताच स्वातीचे आई वडील रुग्णालयात येतात आणि स्वातीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा होतात. स्वातीच्या आईने स्वातीच्या उद्ध्वस्त कपाळाकडे पाहिले आणि मोकळा गळा पाहून ती रडू लागली. तेवढ्यात गोपाळ प्रसादजींना कोणाचा तरी फोन येतो. फोनवरचं बोलणं ऐकून त्यांच्या हातातून काठी खाली पडते आणि ते खाली पडणार तेवढ्यात स्वातीचे वडील त्यांना पकडतात. त्यांच्या हातातून मोबाईल निसटला आणि जमिनीवर पडला, जो स्वातीच्या वडिलांनी उचलला. फोनमधून अजूनही आवाज येत होता. नमस्कार साहेब, तुम्ही ऐकत आहात का? तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचून मृतदेहाची ओळख पटवा. त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. हे बोलल्यानंतर फोन डिस्कनेक्ट झाला. हे ऐकून स्वातीच्या वडिलांनी कसा तरी गोपाळ प्रसादजींना आधार दिला आणि त्यांना सिटी हॉस्पिटलला नेले. मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव राजेश होते आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलीचे नाव रिचा होते. गोपाळ प्रसादजींच्या घरात गोंधळ सुरू होता. सरलादेवी आणि त्यांची मुलगी वारंवार बेशुद्ध पडत होत्या. गोपाळ प्रसादजींनी कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि स्वाती पुतळ्यासारखी पूर्णपणे शांत होती. जेव्हा राजेशचा मृतदेह नेण्यात येत होता तेव्हा स्वाती वगळता सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. स्वातीला पाहून शेजारच्या महिला कुजबुजायला लागल्या. सरलाताईचे नशीब किती खराब आहेत. माहीत नाही की तिने स्वतःसाठी अशी सून का आणली. 1 वर्षही उलटले नाही आणि तिने आपल्या नवऱ्याला खाल्ले. बघा, ह्या बाईला एकही अश्रू ढाळण्याची हिंमत होत नाही. कसली बाई आहे ही, देवा देवा. हे ऐकून दुसरी बाई म्हणाली, मी ऐकलं आहे की सरलाताईंची सून आई होणार आहे. काय बोलतेस, खरंच का? तिसरी बाई म्हणाली, होय, हे खरं आहे. या मुलाने जन्माआधीच त्याच्या वडिलांना खाल्ले. स्वाती तिच्या जागेवरून उभी राहिलेली पाहून सर्व महिला गप्प झाल्या आणि रडू लागल्या. स्वाती शांतपणे तिच्या खोलीत गेली. आतून दरवाजा बंद केला आणि बाथरूममध्ये गेली. शॉवर चालू केला. त्याच्या खाली उभी राहिली आणि जोरात रडू लागली. ती जवळजवळ 1 तास रडत होती. तिने तिच्या गेल्या काही महिन्यातील सर्व वाईट आठवणी फेकून दिल्या. राजेशच्या 13व्या दिवशी तिच्या सासू आणि नणदने इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊन सर्व पाहुण्यांसमोर स्वातीचा अपमान केला. स्वातीच्या पालकांना तिचा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी तिला आपल्या घरी आणले. वेळ हळूहळू जात होता आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर स्वातीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. स्वातीने त्याचे नाव शिवांश ठेवले. शिवांश 2 वर्षाचा असताना स्वातीने एका शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. 3 वर्षे झाली पण स्वाती तिचा भूतकाळ विसरू शकली नाही. हसणं रडणं सगळं विसरली होती. रंगापासूनही ती दूर राहायची. आता तिच्या आयुष्यात फक्त एकच रंग उरला होता, पांढरा. स्वातीच्या आईवडिलांनी तिच्याकडे पाहिले आणि देवाला प्रार्थना केली की कोणीतरी येऊन स्वातीच्या रंगहीन आयुष्यात रंग भरावे. असे म्हणतात की देव कोणावरही अन्याय करत नाही. सोमवारी सकाळी स्वातीच्या मावशीचा फोन आला. त्यांनी स्वातीबद्दल विचारले तेव्हा स्वातीची आई रडत म्हणाली, माहीत नाही माझ्या मुलीला कोणाची नजर लागली. त्या घटनेला 3 वर्षे झाली आहेत पण असं वाटते की ती अजूनही तो वाईट काळ विसरू शकली नाहीये. असं बोलून स्वातीची आई गप्प झाली. स्वाती आता कुठे आहे, मावशीने विचारले. ती तिच्या खोलीत आहे, मी तिला फोन देते. स्वातीच्या आईने स्वातीला हाक मारली आणि तिच्याकडे फोन दिला. मावशीने विचारलं, कशी आहेस बेटा? मी ठीक आहे मावशी, तू कशी आहेस? स्वातीने विचारले. स्वातीच्या आवाजावरून त्यांनी ओळखले की ती मुलगी अजूनही तिच्या आत वेदना दडवून बसली आहे. मावशी पुन्हा म्हणू लागल्या, एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला आहे. फक्त फोन स्पीकरवर ठेव. मी फोन स्पीकरवर ठेवला आहे, बोला आता. अगं, तुझ्या चुटकीचे लग्न ठरले आहे. मुलाचे कुटुंब खूप चांगले आहे आणि मुलगा डॉक्टर आहे. कुटुंबातील सर्व सदस्य त्या काय म्हणत आहेत ते ऐकत होते. तिच्या आवाजावरून स्पष्ट दिसत होते की ती खूप आनंदी आहे. तुम्हा सर्वांना लग्नाला यायचे आहे, विशेषतः तू स्वाती. कोणी आले नाही तरी चालेल, पण जर तू आणि शिवांश आले नाही तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. पण मावशी, तुम्हाला माहीत आहे मी कुठेही जात नाही, स्वाती म्हणाली. मी काहीही ऐकणार नाही. तुला यायचंय म्हणजे यायचंय, समजलं? नाहीतर तुझ्या मावशीला विसरून जा. आता फोन तुझ्या आईला दे. स्वाती तिच्या आईला फोन देते आणि निघून जाते. स्वाती गेल्यानंतर अंजलीने तिच्या बहिणीशी बराच वेळ गप्पा मारल्या आणि काहीतरी आठवल्यानंतर त्यांनी फोन ठेवला.
स्वातीच्या घरी लग्नाची खरेदी सुरू झाली. सर्वांनी आपापले सामान बॅगेत भरायला घेतले. पण जेव्हा स्वातीने शिवांशचे कपडे तिच्या बॅगेत घालायला सुरुवात केली तेव्हा तिच्या आईने नकार दिला आणि म्हणाली की मी शिवांशचे कपडे माझ्याकडे ठेवेन, इकडे दे कपडे. आणि शिवांशचे कपडे घेऊन आई तिथून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्वजण ठरलेल्या वेळी रायपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.